नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नागपूर मनपा भरती 2025ची या भरतीचं परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलं आहे. गट क ची जी भरती होती त्याचं जे काही या ठिकाणी परीक्षेचं वेळापत्रक आहे नागपूर महानगरपालिकेकडून या ठिकाणी 19 तारखेला प्रसिद्ध करण्यात आलं आहे. तर त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. परीक्षा तुमची कधी होणार आहे त्याच्याबद्दल असणारी महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सोबतच याच्यामध्ये अभ्यासक्रम पण नागपूर महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आले की कुठल्या सिलेबसवर तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारले जातील. त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर महत्त्वाचं आज आहे की परीक्षेचं वेळापत्रक असेल आणि अभ्यासक्रम या दोन्हीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्वरूपात या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, नागपूर महानगरपालिकेसाठी जर तुम्ही पण या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची असणार आहे. ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय आहे, कधी होणार आहे परीक्षा आणि एक्झाम पॅटर्न तुमचा कसा आहे, तर त्याच्याबद्दलची पण चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. हे सर्व जी-आर आपण टेलिग्राम चॅनलला ॲड केलेले आहेत. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे जे जी-आर आहेत डाउनलोड करून घेऊ शकता. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर बघा पुढे बघूयात नागपूर महापालिकेकडून जो जी-आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन सिव्हिल लाईन्स नागपूर हा जो काही नागपूर महानगरपालिकेची महत्त्वाची माहिती आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा जो जी-आर प्रसिद्ध झालेला आहे तो 19 तारखेचा जी-आर असलेला आपल्याला पाहायला मिळतो. 19/9/2025 हा जी-आर आहे. जाहिरात क्रमांक 399 PR दिनांक 22/8/2025च्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेश पत्राबाबतची या ठिकाणी सूचना या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. तर मग बघा जी-आरमध्ये काय म्हटलेलं आहे की नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात क्रमांक 399 PR दिनांक 22/8/2025 प्रसिद्ध करून अर्जदारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षेचा दिनांक, शिफ्ट आणि वेळ खालीलप्रमाणे या ठिकाणी दिलेली आहे. तर बघा समोर आपल्याला या ठिकाणी शिफ्ट आणि वेळ नागपूर महानगरपालिकेकडून जो जी-आर प्रसिद्ध करण्यात आले त्याच्यामध्ये जी देण्यात आलेली आहे, तर यामध्ये बघू शकता कनिष्ठ लिपिक पद आहे मित्रांनो. कनिष्ठ लिपिक पदाची जी परीक्षा होणार आहे 7/10/2025ला होणार आहे. सकाळी 9 ते सकाळी 11 वाजेपर्यंत हा शिफ्टचा टायमिंग असेल. शिफ्ट 1 मध्ये ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं लेखापाल किंवा रोखापाल पदासाठीची भरती आहे. 7 तारखेलाच भरती आहे. 9 ते 11 दरम्यान हा जो काही पेपर आहे तुमचा हा घेतला जाणार आहे. डेटा मॅनेजर कनिष्ठ लिपिक असेल, ग्रंथालय सहाय्यक कनिष्ठ लिपिक, सिस्टीम ॲनालिस्ट, विधी सहाय्यक, कर संग्राहक, प्रोग्रामर, स्टेनोग्राफर, कर संग्राहक आणि हार्डवेअर इंजिनियर आणि कर संग्राहक. तर या ठिकाणी जर बघितलं तर विधी सहाय्यकपर्यंतचे जे पेपर आहेत हे 7 तारखेला तुमचे होणार आहेत. याच्यामध्ये 3 शिफ्ट देण्यात आलेले आहेत. पहिल्या शिफ्टचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर कनिष्ठ लिपिक असेल, लेखापाल असेल, डेटा मॅनेजर असेल, कनिष्ठ इथंपर्यंतच्या ज्या काही डेटा या 3 पदाच्या ज्या काही परीक्षा होणार आहे पहिल्या शिफ्टमध्ये होणार आहे. कनिष्ठ लिपिक, ग्रंथालय सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, सिस्टीम ॲनालिस्ट. त्याच्यानंतर जर बघितलं तर विधी सहाय्यक इथंपर्यंतची जी एक्झाम होणार आहे ही आपली शिफ्ट 3 मध्ये होणार आहे. शिफ्ट 2 मध्ये जर पाहिलं तर कनिष्ठ लिपिक आणि ग्रंथालय सहाय्यकची या ठिकाणी जी काही एक्झाम आहे ती घेतली जाणार आहे. हा जो जी-आर आहे मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला ॲड केलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्यानुसार तुम्हाला त्या तारखेला उपस्थित राहायचं आहे एक्झामसाठी. तुमचे हॉल तिकीट पण काही दिवसामध्ये तुम्हाला मेसेज येईल किंवा ईमेल तुम्ही त्या ठिकाणी ॲड केला असेल तर ईमेलवर पण येतील. ज्या विद्यार्थ्यांना मेसेज किंवा ईमेल येणार नाही तर वारंवार जाऊन वेबसाईट एकदा चेक करा. नागपूर महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचं प्रवेशपत्र चेक करत राहा. म्हणजे आलं की लगेच तुम्हाला त्याची माहिती मिळेल. नाहीतर काही विद्यार्थी असं आहे की असा मेसेज आला नाही त्याच्यामुळं अजून आलंच नाही असं समजू नका. कधी एखाद्या वेळेस काही ग्लिच असेल किंवा तुमच्यापर्यंत मेसेज पोहोचला नाही तर तुम्ही स्वतः वेबसाईटला चेक करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला एक्झाम द्यायची आहे. त्यानंतर बघा पुढं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर उपरोक्त पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरता प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड जे आहे नागपूर महानगरपालिकेच्या या ठिकाणी वेबसाईट दिली आहे www.nmc
MNC nagpur.government.in या संकेतस्थळावरील भरती न्यू रिक्रुटमेंट ह्या लिंकवर दिनांक 1/10/25 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हणजे 1 तारखेपासून या ठिकाणी तुमचे जे प्रवेशपत्र आहेत ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याच्यामुळं बघत राहा. 5-6 दिवस अगोदर प्रवेशपत्र तुम्हाला मिळणार आहेत. 1 तारीख या ठिकाणी प्रवेशपत्रासाठी तुम्हाला देण्यात आलेली आहे. 1/10/25 पासून हे काही तुमचे जे काही हॉल तिकीट आहेत, प्रवेशपत्र आहेत, उपलब्ध होणार आहेत. त्याच्यानंतर हा संपूर्ण GR आहे, जो आपण झूम करण्यासाठी कट करून लावलेला होता. तुम्ही पाहू शकता. व्हिडिओला स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा टेलिग्रामला जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या. त्याच्यानंतर बघा, नागपूर महानगरपालिकेनं अभ्यासक्रम पण या ठिकाणी जाहीर केलाय. मग अभ्यासक्रम कशा पद्धतीचा आहे, कुठल्या सिलेबसवर आधारित प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत, कुठले महत्त्वाचे टॉपिक आहेत, त्याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. जर बघितलं तर सर्वात अगोदर मराठी लँग्वेज, मराठी व्याकरण वगैरे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. मग मराठीमध्ये कोणते विषय आहेत त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील, तर ते पण या ठिकाणी दिलेले. तर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा GR मी तुम्हाला या ठिकाणी ॲड केलेला आहे टेलिग्राम चॅनलला, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे. आता मध्ये जर बघितलं तर वाचन आकलन असेल, अप्रत्यक्ष लेखन असेल, वाक्य पूर्ण करणे, गुंता शब्द, त्यानंतर एक शब्दातील पर्याय. व्याकरणामध्ये जर आपण पाहिलं तर शब्दभेद, लेख, विरामचिन्हे याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. तुम्ही पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, इंग्रजी व्याकरण आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. इंग्लिश व्याकरणबद्दलची माहिती पण तुम्हाला देण्यात येईल. कुठले टॉपिक याच्यामध्ये कव्हर केले जाणार आहेत, परीक्षेमध्ये तुम्हाला विचारले जाऊ शकतात. क्वेश्चन टॅग, सेंटेन्स, पार्ट ऑफ स्पीच, टेन्स अँड व्हॉइस असेल, रिपोर्टेड स्पीच असेल, आर्टिकल असेल, याच्याबद्दलची माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहेत. त्याच्यानंतर पॅराजंबल, सेंटेन्स, कंप्लेशन, ऑड वर्ड आउट हे पण तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा या ठिकाणी बुद्धिमत्तेवर आधारित या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जातील. बुद्धिमत्तेवर तुम्हाला जास्त फोकस करायचा आहे. बुद्धिमत्ता या विषयावर जास्त प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत आपल्याला. सिलेबस या ठिकाणी दिलाय, तो तुम्ही पाहून घ्या. ह्याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून घ्या. याच्यामध्ये बघा, बुद्धिमत्ता आणि गणित आपल्याला वाटलं तरी चालेल, कारण दोन्ही सब्जेक्ट या ठिकाणी मिक्स करून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आणि शेवटचं आहे आपलं की जनरल नॉलेज आणि GK, GSवर आधारित या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारले जातील. फक्त या ठिकाणी GK दिलेलं आहे, तर GK आणि GSवर आधारित तुम्हाला या ठिकाणी प्रश्न जे आहेत परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये काय विचारलं जाईल, तर नॅशनल करंट अफेअर, इंटरनॅशनल करंट अफेअर, इंडियन हिस्ट्री, इंडियन जिओग्राफी, आर्ट अँड कल्चर ऑफ इंडिया, इंडियन पॉलिटी अँड गव्हर्नन्स, इंडियन इकॉनॉमी अँड बेसिक ऑफ मायक्रो इकॉनॉमीज, याच्यावर प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जातील. सायन्स इन एव्हरीडे लाईफ, हे पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे सायन्सवर आधारित पण प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार. भूगोल असेल, इतिहास असेल, पंचायत राज असेल, हे विषयाची तयारी आपल्याला परीक्षेला जाण्याच्या अगोदर करून जायची आहे. त्याच्याबद्दल प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाणार आहेत. म्हणजे नॉर्मल आपण विचार केला, जसं मी या ठिकाणी पण दिले, सामान्य ज्ञानावर प्रश्न तुम्हाला विचारले जातील. मराठी व्याकरण असेल, सोबतच इंग्रजी व्याकरण पण तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाणार आहे. इंग्रजी विषयावर आधारित प्रश्न आणि चालू घडामोडी, मागील 6 महिन्याच्या, जानेवारी महिन्यापासूनच्या चालू घडामोडी मित्रांनो बघायच्या. परीक्षेमध्ये जानेवारीपासूनच्या चालू घडामोडी तुम्हाला विचारल्या जातात. सध्या या ठिकाणी चालू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी काय घडत आहेत, मग ते इंटरनॅशनल असतील, नॅशनल असतील किंवा महाराष्ट्राचे रिलेटेड असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालू घडामोडीमध्ये कव्हर करायच्या. सामान्य ज्ञानचा विषय राहिला तर याच्यामध्ये जसं आपल्याला माहीत आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, पंचायत राज आहे, विज्ञान आहे, हे सर्व विषय या ठिकाणी आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर सामान्य ज्ञान विषय जे आहेत त्याची तयारी आपण या ठिकाणी करणार आहोत. मराठीची तयारी आपण आपल्या चॅनलच्या मार्फत करणार आहोत. चालू घडामोडीचे पण प्रश्न तुम्हाला उद्या याचा व्हिडिओ मिळून जाईल. जानेवारीपासून सप्टेंबरपर्यंतच्या सर्व चालू घडामोडी आपण त्या व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. जवळपास 1000 प्रश्न आहेत. त्याचा व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये चालू घडामोडीचा तुमचा संपूर्ण जो काही अभ्यास आहे तो कव्हर होऊन जाईल. चालू घडामोडीचा एकही प्रश्न या ठिकाणी तुमचा सुटणार नाही, त्याची 100% गॅरंटी मी या ठिकाणी देतो तुम्हाला. त्याच्यानंतर बघा,
मराठी विषय असेल आणि सामान्य ज्ञान विषय असेल, तर या दोन्ही विषयावर आधारित आपण वन लाइनर प्रश्नोत्तराचे व्हिडिओ चॅनलवर अपलोड करत आहोत. स्पेशली नागपूर महानगरपालिकेसाठी आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. तर जेवढा वेळ आपल्याकडे आहे, त्या वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास तुमचा व्हावा. त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जे काही वन लाइनर प्रश्न उत्तरे आहेत, तुमच्या परीक्षेच्या पॅटर्ननुसार या ठिकाणी बनवणार आहोत. तर त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. कुठलेही चार्जेस वगैरे पे करायचे नाही आहेत आपल्याला. जे पण काही आपण व्हिडिओमध्ये प्रश्न घेणार आहोत ना मित्रांनो, याचं PDF जे आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळेल. अगदी मोफत तुम्हाला हे PDF डाउनलोड करायला मिळेल. ते डाउनलोड करून त्याचा अभ्यास तुम्ही करून घेऊ शकता. बघा मित्रांनो, हे सर्व आपण आपल्या चॅनलच्या मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि नागपूर महानगरपालिकेबद्दल कुठलेही तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता. परीक्षेबद्दल असेल किंवा या ठिकाणी अभ्यासक्रमाबद्दल असेल, कुठलीही तुमची समस्या असेल, अडचण असेल, तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्ही मेसेज करू शकता. चॅटसाठीचं आपण एक त्या ठिकाणी पेज ओपन केलेलं आहे. त्या चॅट बॉक्समध्ये तुम्ही प्रश्न कुठलेही तुमचे असतील तर विचारू शकता. नक्कीच तुमचे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जेणेकरून जे पण काही आपण नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तुमच्या भरतीच्या रिलेटेड, तर ते व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर लगेचच त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. लगेचच त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल, जेणेकरून तुमचा अभ्यास व्हायला आणखीन मदत मिळेल. तर तुमचा कोणी मित्र असेल की ज्यांनी पण नागपूर भरतीसाठी या ठिकाणी अर्ज भरला आहे, तयारी करतो आहे, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. जेणेकरून या संधीचा लाभ त्याला पण मिळाला पाहिजे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.